नमस्कार मंडळी, आज आपण तेलाचा एकही थेंब न वापरता वांग्याची रस्सा भाजी कशी करायची ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी वांगी स्वच्छ धुवून अशा पद्धतीने वांग्यांना मी मधून चीर दिलेली आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये खाली पाणी ठेवलेले आहे आणि त्यावरती चाळणी ठेवली आहे। या चाळणीवरती आता आपण ही वांगी वाफायला ठेवूया। इथे 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत आणि आपली वांगी छान वाफली गेलेली आहेत। आता गॅस बंद करून घेऊया। इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे। मिक्सर जार मध्ये भाजून घेतलेला आपण खोबरं घ्यायचं आहे। इथे खोबऱ्याची मी अर्धी वाटी घेतलेली आहे। त्याचबरोबर 4 ते 5 चमचे मी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतलेले आहेत। 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि आल्याचा लहानसा तुकडा घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याला वाटून घ्यायचं आहे। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। आता कढई गरम झालेली आहे। यामध्ये 1 चमचा जिरा आणि मोहरी घालायची। आता जिरा मोहरी छान तडतडेपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटात जिरं मोहरी छान तडतडलेलं आहे। या स्टेजला इथे मी मध्यम आकाराचा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतलेला आहे। हा कांदा आता आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटभर छान असा परतून घ्यायचा आहे। याचा कच्चेपणा जाईपर्यंत आता आपण हा परतून घेऊया। कांदा छान असा परतला गेलेला आहे। या स्टेजला आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत। आता ज्या मिक्सरमध्ये आपण वाटण केलेलं आहे त्यामध्येच मी पाणी थोडंसं घेतलेलं आहे। साधारण अर्धी वाटी इथे मी पाणी वापरलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून आपला कांदा जळणार नाही। आता या स्टेजला आपण जो तयार करून घेतलेला वाटण आहे ते वाटण यामध्ये घालायचंय। आता हे वाटण या कांद्यावर छान असं परतून घ्यायचंय। साधारण 4 ते 5 मिनिटभर आता हे छान परतून घेऊया। इथे जवळजवळ 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपलं वाटण छान परतलं गेलेलं आहे। या स्टेजला आपण यामध्ये पाव चमचा हिंग, अर्धा चमचा हळद घालायची आणि इथे मी 1 चमचा धनापूड घालत आहे। त्याचबरोबर 1 चमचा लाल तिखट घालायचे आणि 1.5 चमचा इथे आपण कांदा लसूण मसाला घालायचे। चवीनुसार मीठ घालायचे आणि आता आपण हे छान परतून घ्यायचे। पुन्हा आता आपण हे साधारण 2 ते 3 मिनिटभर हे मसाले परतून घ्यायचे आणि इथे तुम्ही बघू शकता मसाला आपला छान असा कोरडा झालेला आहे। आता हा मसाला खाली जळू नये यासाठी आपण यामध्ये पुन्हा पाणी घालणार आहोत। तर इथे मसाल्याला छान रंग आलेला आहे। आता आपल्याला जो रस्सा करायचा आहे तो रस्सा तुम्हाला कितपत हवा आहे, किती प्रमाणात हवा आहे त्या प्रमाणात यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे। आता हे सर्व एकजीव करून घेऊया। आता यामध्ये आपण वाफवून घेतलेली वांगी घालायची आहेत। वांगी घातल्यानंतर आता याला आपण 2 ते 3 मिनिट झाकून ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली रस्सा भाजी तयार आहे। यामध्ये आपण एकही थेंब तेलाचा वापर केलेला नाहीये तरी सुद्धा किती सुंदर झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि चवीला त्याहूनही भन्नाट झालेली आहे। रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा। रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा।